नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारनंतर पुन्हा धरणातून विसर्ग वाढवला जाण्याची सुद्धा शक्यता आहे। धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी विसर्ग करण्यात येणार आहे। सध्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले। प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। किरण, नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। धरणांची परिस्थिती पाहिली तर जवळपास 95%हून अधिकचा पाणी साठा या गंगापूर धरणामध्ये आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये धरणांची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी हा विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। जवळपास 3000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा गंगापूर धरणातून केला जातोय आणि त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। दुतोंड्या मारुती जो नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून ओळखला जातो त्याच्या अगदी गुडघ्यापर्यंत पाणी येऊन ठेपलेलं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पूरस्थितीची एकूणच परिस्थिती निर्माण जरी झाली असली तरी यामध्ये कुठलंही भीतीचं कारण नाहीये किंवा नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाहीये। मात्र अशा या परिस्थितीमध्ये जर वाढीव विसर्ग करण्याची वेळ आली तर नागरिकांनी सतर्क राहावं अशा स्वरूपाच्या सूचना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर रामकुंड परिसरामध्ये संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं दिसून येत आहे। विकास, धन्यवाद किरण या सगळ्या तपशिलांसाठी।